आपण या शोरूमचं आपण उद्घाटन करायचं आहे. सन्माननीय विकास चौधरी सर, सन्माननीय पंजाबराव सर, सर्वजण समोर बघा. एकदा 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 समोर हात लावून बघा. आणि उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते इथे पीठ कापली गेलेली आहे. आजचे प्रमुख मान्यवर आहेर पाटील परिवाराचे अँड ग्रेनाइट या भव्य शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संभाजीनगर शहरातील क्रीडाई असोसिएशनचे अध्यक्ष श्री संग्राम पठाडेजी, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले क्रीडाईचे सेक्रेटरी श्री अजित बापटजी, माजी अध्यक्ष आमचे मित्र विकास चौधरी, क्रीडाईचे उपाध्यक्ष पंजाबराव गौर, तसेच IIA चे अध्यक्ष श्री श्याम शेलार, अंजली काबरा मॅडम, या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन उपस्थित असलेले बाबासाहेब डोळे, जे मराठवाडा विद्यापीठामध्ये नुकतेच त्यांची संचालक म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. आताच आपल्यामध्ये सामील झालेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार वैजापूरचे, तसेच कजारिया टाईल्सचे जनरल मॅनेजर GM, जे मुद्दाम होऊन या कार्यक्रमासाठी आलेत गोरखपूरहून, असे रमेश मिश्राजी, DYSP गुजर, विशाल जाधव, सोयगावकर, मुन्ना शेठ कासलीवाल, मनोजजी बोरा मामा कुठे गेले वाटतं, कुठे गेले बोरा, इदाटे बंधू, कल्याण दांगोडे आणि या टाईल्सचे मालक, या शोरूमचे मालक मोहन आप्पा आहेर, त्यांच्याबरोबर सावलीसारखे, म्हणजे आपण फिरताना सावली असली तर सावलीला काही बाजूला करू शकत नाही, सावलीसारखे रात्रंदिवस उपस्थित असणारे मनोजजी चोपडा हे मालक आहे. पण चालवणारे, हे शोरूम चालवणारे आकाश आहेर आणि त्यांचे मित्र पार्टनर योगेश तिवारे आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर आता आज काय परत एकदा उद्घाटन झालं, काल एकदा उद्घाटन झालं होतं आणि काल मी येणारे होतो भाऊसाहेब पाटील, पण मनोज अप्पा मला म्हणाले की उद्याच्याला आम्हाला एखादा कोणतरी गेस्ट पाहिजे, आज येऊ नका, उद्या तुम्ही या. क्रीडाईचे सर्व पदाधिकारी आहेत, कजरिया टाईल्सचे GM येणार आहेत आणि या पाहुण्यामध्ये कोणतरी पाहुणा पाहिजे, म्हणून मी आज इथं उपस्थित झालेलो आहे. आणि आज एकदा परत उद्घाटन करण्याचा योग आम्हाला आला आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो की या श्री सद्गुरू टाईल्स आणि ग्रेनाइट हे महाराष्ट्रातील एक चांगलं शोरूम झालं, म्हणून त्यांचं उद्घाटन झालं जाहीर करतो. आणि मनोज आप्पा आणि मनोज चोपडा आणि आहेर या दोघांचं, मोहन आप्पा आहेर यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे संभाजीनगर एक प्रगतिशील शहर आहे. या शहराची लोकसंख्या असेल, व्यापार असेल आणि त्याचबरोबर उद्योग असेल, याच्यामध्ये भरभराटीनं वाढ होते. आज आपला हा बीड बायपास रोड होता, हा बायपास रोड होता, आज हा शहराचा मध्यवर्ती रोड झाला आणि आता बायपास रोड म्हणजे आपला नवीन जो नॅशनल हायवे तो होऊन बसला. एकंदरीत ह्या
शहरामध्ये ज्या तऱ्हेनं बरबाट होते त्याच तऱ्हेनं वेगवेगळ्या शोरूम्स येत आहेत आणि आज कजारिया टाईल्स आणि ग्रेनाईटच्या शोरूमचं उद्घाटन झालं. त्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक चांगली सुविधा इथं उत्पन्न झालेली. हे सुविधाबरोबर मला सांगावंसं वाटतं की अशा प्रकारचं शोरूम मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं. आणि आम्ही आता ज्यावेळेस पाहत होतो तर साधारण फक्त टाईल्सच नाही किंवा वेगवेगळ्या बाथरूम असेल, टॉयलेट असेल, जे वेगवेगळे उपकरणं लागतात ते सुद्धा उपलब्ध आहेत. पण साधारण 8 फूट बाय 3 फूट एवढ्या मोठ्या टाईल्ससुद्धा या ठिकाणी प्रथमच पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या मार्बल्स जे असतात, मार्बल्सपेक्षा चांगल्या टाईल्स सध्या अत्यंत रिजनेबल कॉस्टमध्ये उपलब्ध आहे. आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न आहे की सर्वांना घर मिळालं पाहिजे. या भारतातील 140 कोटी जनतेमधील प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि त्यामध्ये अगदी लो कॉस्ट हाऊसिंग असेल, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील किंवा हाय इन्कम ग्रुपसाठी वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून आज आपणाला या ठिकाणी कजारिया ग्रेनाईट टाईल्स उपलब्ध झाले आहेत. मी मोहन आप्पा आहेर यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना विद्यार्थी बंधू माहीत नसेल, मी 1997ला या शहराचा उपमहापौर झालो आणि 97ला ह्या दोघं जोडी माझ्याकडे आली. उपमहापौर असताना भाऊसाहेब पाटील आणि 7 ते 8 पत्र्याचं त्यांचं प्लॉटिंग सेंटरचं मी उपमहापौर असताना एक उद्घाटन केलं. त्यानंतर मी 1999ला महापौर झालो तर ते पत्र गेले आणि त्याच्यावर स्लॅब आला. या दोघा जोडींनी प्लॉटिंग सेंटर सुरू केलं, त्याचं उद्घाटन केलं आणि नंतर बऱ्याच ठिकाणी वैजापूरला पण आपण भव्य उद्घाटन केलं होतं. ज्या ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांचे प्लॉटिंगचं उद्घाटन करण्यात आलं आणि आज तर एक भव्य शोरूमचं उद्घाटन झालं. मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. हे दोघंही अत्यंत भाविक आहेत. भाविक म्हणजे आध्यात्मिक आहे, देवाला मानणारे आहेत, देवाला श्रद्धास्थान करून काम करतात, देवावर विश्वास ठेवून काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात. म्हणून त्यांचं उत्तरोत्तर प्रगती होते. आज फक्त कजारियाने दिसणारं इन्फ्रा मार्केट सुद्धा त्यांचंच आहे असं मला विशेषतः सांगावंसं वाटतं. आणि अशा प्रकारच्या किमान संभाजीनगर शहरामध्ये 8 ते 10 मार्केटमध्ये बिल्डिंग त्यांच्या आहेत. बाकीच्या शहरामध्ये किती आहे मला माहीत नाही. जास्त माहीत झालं तर इन्कम टॅक्सची धाड येईल तुमच्यावर. तर एकंदरीत हा मजाकचा गोष्ट झाला. एकंदरीत हे सर्व जे काय मिळतं त्यांना, तर त्यांना त्यांची आध्यात्मिक वृत्ती, मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळणं. मी मोहन आप्पा आहेरना मागच्या 20-25 वर्षापासून ओळखतो. अत्यंत जिद्दीनं कष्टाने काम करतात, दिलेला शब्द पाळतात आणि त्यांना जोड जर मिळाली असेल तर त्यांना मनोज चोपडाची जोड मिळाली. दोघंही व्यवसाय काही ठिकाणी कंबाईन असतील, काही ठिकाणी कंबाईन नसतील, पण दोघंही प्रामाणिक व्यवसाय करतात. आणि आता नवीन त्यांना डिगोळे मिळाले तुमचे, बरोबर ना. बऱ्याच ठिकाणी ते सुद्धा असतात. मला आवडतंय नारेगावचं तुमचं प्लॉटिंग सेंटरचं उद्घाटन करायला होतो तर 4 जण होते. तर अशा बऱ्याच ठिकाणी व्यवसाय सांगता येतील. एकंदरीत आजकाल बांधकाम व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे क्रीडाईचे पटाडजी असतील, चौधरीजी असतील, सर्व जमलेत आणि क्रीडाई एक मोठी असोसिएशन इथं आहे. क्रीडाई म्हणजे स्टेट लेवलची बॉडी असेल, नॅशनल लेवलची बॉडी असेल, ती अत्यंत चांगलं काम करते या शहरामध्ये. म्हणून मी जास्त वेळ न घेता या प्रसंगी मोहन आप्पा आहेर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज